भगवद्गीता ही काही विशिष्ट समाजासाठी, जातीसाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी नाही, तर भगवद्गीता ही पूर्ण जगतासाठी आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहे। त्यामुळे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले हे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे। भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहे, पण प्रत्येकाला भगवद्गीता वाचणे शक्य होईलच असे नाही। त्यामुळे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले काही निवडक विचार आपण येथे बघणार आहोत, जे की रोज तुम्ही ऐकले पाहिजे आणि त्यानुसार आपले कर्म करत राहिले पाहिजे। प्रत्येक व्यक्तीने कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण हे पूर्ण विश्वच कर्मलोक आहे। काम करणे तुमच्या हातात आहे, पण त्याचा परिणाम नाही, म्हणजे फक्त कामावर लक्ष द्या आणि मेहनत करा। जीवनाचा आनंद ना घडून गेलेल्या गोष्टींमध्ये आहे, ना समोर येणाऱ्या भविष्यकाळात, तर जीवनाचा खरा आनंद हा आजचे जीवन जगण्यात आहे। चांगल्या भावनेने केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते। जेव्हा आपले मन कमजोर असते तेव्हा परिस्थिती समस्या बनून जाते, जेव्हा आपले मन कठोर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनून जाते, आणि जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती एक संधी बनून जाते। त्यामुळे नेहमी आपले मन मजबूत ठेवा। माणूस नाही तर त्याचे कर्म चांगले किंवा वाईट असतात, आणि ज्या प्रकारे माणूस कर्म करतो त्याप्रमाणेच त्याला फळ मिळते। तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि तुम्ही सुरुवातही करू शकत नाही, परंतु तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणापासून नवीन सुरुवात करू शकता आणि येणारी वेळ नक्कीच बदलू शकता। जेव्हा भविष्य स्वच्छ दिसत नसेल तेव्हा आजपासूनच भविष्य स्वच्छ करण्यासाठी कामाला लागा। सर्वात समजदार माणूस तो आहे ज्याला यश मिळाल्यानंतर तो अहंकार करत बसत नाही आणि अपयश आल्यावर दुःखामध्ये डुबून बसत नाही। माणसाचा माणूसपणा तेव्हाच नष्ट होऊन जातो जेव्हा दुसऱ्याचे दुःख बघून त्याला हसू येते। वेळ हेच शिकवते की वेळ कोणाची वाट बघत बसत नाही आणि कोणासाठी थांबत नाही। तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकत असाल तर त्या तुमच्यासाठी एका सीडी प्रमाणे बनतात, आणि जर तुम्ही काही शिकत नसाल तर त्या एका सागराप्रमाणे बनतात। त्यामुळे हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला वर चढायचे आहे की पाण्यात पडायचे आहे। जो जेवढा शांत असतो तो तेवढ्याच गंभीरतेने आपल्या बुद्धीचा उपयोग करतो। निंदा करणाऱ्याला घाबरून आपले लक्ष सोडू नका, कारण एकदा आपण लक्ष्य प्राप्त केले की निंदा करणाऱ्यांचे विचार आपोआपच बदलून जातात। नकारात्मक विचार हे आपल्या मनात येणे निश्चित आहे, पण हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याला महत्त्व देता का तुमच्या सकारात्मक विचारांनी त्याला परत पाठवता। हे नेहमी लक्षात ठेवा की चांगल्या दिवसासाठी वाईट दिवसांचा सामना करावा लागतो। वेळेपूर्वी मिळालेल्या गोष्टी आपले मूल्य गमावून बसतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपले महत्त्व। त्यामुळे वेळेचा आदर करा आणि आपल्या कामाला वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा। तुमच्या प्रेरणेचा सर्वात मोठा सोर्स तुमचे विचार आहे, त्यामुळे विचार मोठे ठेवा आणि स्वतःला जिंकण्यासाठी नेहमी प्रेरित करा। जे लोक बुद्धीला सोडून भावनेच्या प्रवाहात वाहून जातात त्याला कोणीही अगदी सहजपणे मूर्ख बनवू शकतो। पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला योग्य दिशेने जाण्यासाठी जर नियंत्रित केले नाही तर तुफान हे तिला तिच्या लक्ष्यापासून दूर नेते। ठीक त्याचप्रमाणे जर इंद्रियावर नियंत्रण ठेवून त्यांना त्या दिशेने नेले नाही तर इंद्रिय चांगल्या माणसाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात। तुमचा विश्वास एका पर्वताला सुद्धा हलवू शकतो आणि तुमचा अविश्वास एका दुसऱ्या पर्वताला जन्म देऊ शकतो। आपल्या परेशानीसाठी दुसऱ्याला दोष देऊ नका, तर आपल्या मनाला समजवा, तुमचे मन परिवर्तनच तुमच्या दुःखाचे शेवट आहे। स्वतःला कधीच कमी समजू नका। जर तुम्ही खाली पडत आहात तर उठण्याचा प्रयत्न करा। पूर्ण निष्ठेने आपले कर्म करत राहा आणि बाकी देवावर सोडून द्या। हे असू शकते की प्रत्येक दिवस चांगला नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले नक्कीच असते। रडणे बंद करा आणि आपल्या समस्यांचा सामना करायला शिका। सेवा सगळ्यांची करा, परंतु अशा कोणाकडूनच ठेवू नका, कारण सेवेचे फळ फक्त ईश्वर देतो।
एकटे राहणे तुम्हाला हे शिकून जाते की वास्तविकपणे तुमच्याकडे तुमच्या स्वतःपेक्षा दुसरे काहीच नाही. दोन प्रकारचे लोक या जगामध्ये स्वर्गापेक्षाही मोठे असतात. एक जे खूप शक्तिशाली असून सुद्धा माफ करतात आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काही नसूनही काहीतरी दान करतात. प्रेम हे शरीर आणि सुंदरतेला पाहून होत नाही, तर जेथे दोन हृदय मिळतात तेथेच प्रेमाचा जन्म होतो. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेता दुसऱ्याच्या गोष्टी ऐकून त्याच्याविषयी काहीतरी विचार बनवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. आयुष्यात सर्व काही संपले असे काहीच नसते, तर नेहमी एक नवीन संधी तुमची वाट बघत असते. जीवनात जर आनंदी राहायचे असेल तर सर्वात जास्त लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात. परेशानीमध्ये धैर्य धरणे, आनंदामध्ये दया आणि दान करणे आणि संकटामध्ये सहनशीलता ठेवणे हीच एका श्रेष्ठ माणसाची ओळख असते. जे चांगले वाटेल त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट वाटेल त्याचा त्याग करा. मग ते विचार असो, कर्म असो किंवा मनुष्य. वाईट, मग ते मोठे असो वा लहान, आपल्या विनाशाचे कारण बनते. कारण जहाजाचे एक छिद्र छोटे असो किंवा मोठे पूर्ण जहाजाला डुबवूनच टाकते. जोपर्यंत तुम्ही चांगले काम करत आहात तोपर्यंत चिंता करू नका. जे काही होते त्या सर्वांचे एक कारण असते. त्यामुळे परिणामांना ठीक करण्यासाठी अगोदर कारणांना ठीक करा. माणूस जसा विचार करतो तसाच तो असतो. जेव्हा अशा तुटू लागतात आणि समोर काहीच रस्ता दिसत नाही तेव्हा एकदा भगवद्गीता वाचा. देव तुम्हाला रस्ता नक्कीच दाखवेल. या भौतिक संसाराचा एक नियम आहे की जी वस्तू या विश्वात जन्म घेते ती थोड्या काळासाठीच या पृथ्वीवर राहते आणि त्यानंतर त्याचा अंत होणे निश्चित आहे. मग ती वस्तू असो, शरीर असो किंवा यश. आपली फालतू चिंता आणि मनाची भीती एक असा रोग असते ज्याने आपला आत्मविश्वास नष्ट होतो. जे घडून गेले आहे त्यावर दुःख का करत आहात? जे येणार आहे त्याचा मोह का करत आहात? विश्वास ठेवा की तुमच्या सोबत जे झाले आहे ते चांगले झाले आहे. जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगले होणार आहे. कुणीही व्यक्ती फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहते ती व्यक्ती नक्कीच यशस्वी होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यासाठी सर्व प्राणी एकसमान आहे. ना माझ्यासाठी कोणी मोठा आहे ना कोणी छोटा, परंतु जो माझी भक्ती पूर्ण मनापासून करतो गरजेच्या वेळी मी त्यांना मदत करतो. कुणीही माणूस जन्माने नाही तर आपल्या कर्माने महान बनतो. आपला, परका, छोटा मोठा या सर्वांना विसरून हे समजा की हे सर्व तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. त्यामुळे सर्वांसोबत प्रेम करा आणि सर्वांचे भले करण्यासाठी प्रयत्न करा. जे मनाला ताब्यात ठेवत नाहीत त्यांच्यासाठी मन हे त्यांच्या शत्रूसारखे काम करते. माणूस हा आपल्या विश्वासाने बनतो. जसा तो विश्वास करतो तसाच तो बनतो. नरकाचे 3 रस्ते आहेत: वासना, राग आणि लालसा. सतत प्रयत्न करून अशांत मनाला शांत केले जाऊ शकते. जन्म घेण्यासाठी मृत्यू येणे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे मृत्यू होण्यासाठी घ्यावा लागणारा जन्म. यामुळे जे सत्य आहे त्यावर विचार करत बसू नका, त्याला स्वीकारा आणि पुढे चालत राहा. बुद्धिमान व्यक्तीने समाजहितासाठी लालचीपणा ठेवता काम केले पाहिजे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणे हेच खरे कर्म आहे. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत देखील बदलते. शांत राहण्यापेक्षा मोठे काही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कोणती सजा नाही. कुणीही आपल्या कर्मापासून पळ काढू शकत नाही आणि कर्माचे फळ तर आपल्याला भोगावेच लागते. त्यामुळेच चांगले कर्म करा जेणेकरून चांगले फळ मिळेल. जास्त आनंदित असताना किंवा जास्त दुःखी असताना निर्णय घेतले नाही पाहिजे, कारण या दोन्ही परिस्थिती तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाही. जे व्हायचे आहे ते होऊनच जाते आणि जे व्हायचे नसते ते कधीच होत नाही. जे याला मानतात त्यांना चिंता कधीच सतावत नाही. ज्या व्यक्तीमध्ये संयमाची ताकद असते त्याच्या ताकदीशी कुणीही सामना करू शकत नाही.
ना हे शरीर तुमचे आहे ना तुम्ही या शरीराचे मालक आहात। हे शरीर 5 तत्वाने बनले आहे। आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश। एका दिवशी हे शरीर याच 5 तत्वांमध्ये विलीन होणार आहे। तुमचे फक्त कर्म आहे आणि त्यामुळेच चांगले कर्म करण्यावर लक्ष द्या। योग्य कृती ती नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतात, तर योग्य कृती ती असते ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो। पृथ्वीवर ज्या प्रकारे वातावरण बदलत राहते, त्याचप्रमाणे जीवनात देखील सुखदुःख येत असते। हे पार्थ, तू फळाची चिंता करू नको, तुझे महत्वाची कामे करत राहा, फळ मी तुला नक्की देईल। ज्या प्रकारे उजेडाची पणती अंधारामध्ये चमकून उठते त्याचप्रमाणे सत्य देखील चमकते, त्यामुळे नेहमी सत्य मार्गाने चालत रहा। चांगले कर्म करून देखील काही लोक फक्त तुमच्या वाईट आठवणी ठेवतात, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका, तर फक्त चांगले काम करत राहा। ज्याप्रमाणे अग्नी सोन्याची परीक्षा घेते, त्याचप्रमाणे संकटशूर माणसाची परीक्षा घेते। कर्म हे फळ आहे जे प्रत्येक व्यक्तीला सतत कापावे लागते, म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा। अभिमान नसला पाहिजे की मला कोणाची गरज पडणार आहे, आणि गैरसमजही नसला पाहिजे की माझी कोणाला गरज पडेल। जसे समुद्र पार करण्यासाठी जहाजच एकमेव पर्याय आहे, तसे स्वर्गात जाण्यासाठी सत्य हीच एकमेव सीडी आहे। वेळ जेव्हा बदलते तेव्हा सर्व काही बदलून टाकते, त्यामुळे चांगल्या वेळेमध्ये घमंड करू नका आणि वाईट वेळेमध्ये संयम ठेवा। माणसाचा विचार करण्याची क्षमताच सर्व काही आहे, आणि जसा माणूस विचार करतो तसाच तो बनतो। कोणी काही म्हणेल, परंतु आपल्या कामाप्रती स्वतःला शांत ठेवा, कारण दिवा कितीही प्रज्वलित असला तरीही तो समुद्राला कोरडा करू शकत नाही। या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की तुमच्या आसपास किती वाईट परिस्थिती आहे, जोपर्यंत ती परिस्थिती तुमच्या मध्ये जात नाही। संयम ठेवा, कारण कधी कधी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो। आपल्याकडे नेहमीच वेळ असते, हे सर्व आपल्यावर निर्भर आहे की आपण कशाला प्राथमिकता देतो। कोण काय करत आहे, कशाला करत आहे आणि कशासाठी करत आहे, या सर्वांपासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढेच तुम्ही आनंदी राहाल। जेवढे होईल तेवढे शांत राहणे चांगले आहे, कारण सर्वात जास्त गुन्हा माणसाकडून त्याची जीभ करून घेते। या जगामध्ये कोणीही पूर्ण प्रकारे चांगला नाही, त्यामुळे लोकांच्या चांगलेपणाला पाहून त्यांच्यासोबत चांगले नाते बनवा। मानव कल्याणच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे, त्यामुळे प्रत्येक मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे। जय कृष्ण। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि भगवद्गीतेचे हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा।